गुड मॉर्निंग. आज माझा व्लॉगचा फर्स्ट डे आणि त्यात माझा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. सो स्पेशल म्हणून अशी मी पावभाजी बनवते. आज पहिला दिवस असल्यामुळे काय बोलावं काय सांगावं हे समजत नाही आहे. पण जे जे बोलते जे जे करते ते एक पहिला दिवस किंवा फर्स्ट ट्राय म्हणून थोडंसं ॲडजस्ट करा. हा माझा मुलगा अन्वय, गोड आहे ना. आणि आज माझा बर्थडे असल्यामुळे मी थोडी छान तयार व्हायचा प्रयत्न करते आहे. प्लीज मला सांगा माझा आजचा लूक कसा होता ते कमेंटमध्ये सांगा हां. आणि आता जायचं आहे ऑफिसला. निघते, आवरते. माझा नवरा येतो आहे सोडायला मला. हे माझं ऑफिस. एकच मिनिट पोचले तर खरं, पण जाऊन करायचं काय. आज बर्थडे, काम करायची तर इच्छा होत नाही. आता इथे ना एक सर येतील. कॅमेरा बघून तर अजून मुद्दाम नाटकी करते. खूप जवळचे आहेत ते माझ्यासाठी, मोठ्या भावासारखे आहेत. हे अशी नौटंकी करतात, बाकी काही नाही. आणि काय थोडंसं बड्डे असल्यामुळे मस्ती, खाणं पिणं ते तर चालूच असतं. ते चालू आहे. जिथे आम्ही बसतो ना तिथे अचानक पाणी पडायला लागलं. खाणं पिणं सगळं साईडला ठेवून पहिलं आधी आम्ही बाजूला झालो. आणि हे माझं बड्डे सेलिब्रेशन इन ऑफिस. खूप जोरजोरात टाळ्या वाजत होत्या. बापरे, एवढं भाषण दिल्यानंतर पण वाजलं नसेल असं वाटतं. ते माझ्या बर्थडेला वाजत होत्या. हा एक दुसरा मोठा भाऊ. ही माझी बेस्ट फ्रेंड नरू. हा मॅडम. ही मी चॉकलेट केकनी भरलेली. आता नवरा येईल घ्यायला, थोडंसं आवरून जाते. घरी जाऊन करणार काय, कुठे जायचं काही समजत नाही. माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी गेले. माझ्यासाठी थोडं काहीतरी सरप्राईज होतं म्हणे. आता पुढे बघा तुम्हाला कळेलच. यात ही अन्वयचे नखरे. अन्वय काय करतो? माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे पुढे. अन्वय 1 2 3. त्याची बायको साहिलची, माझ्या बेस्ट फ्रेंडची. तर तिने माझ्यासाठी पायनॅपल शिरा बनवलेला. एक स्पेशल डे आणि घरच्या घरी काहीतरी छोटंसं म्हणून. तर तिथे आम्ही तो एक केक म्हणून कट केला, खाल्ला. मजा आली, छान वाटलं मला. माझ्यासाठी कोणीतरी एवढे एफर्ट्स टाकून काय 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 करतं. शेवटी काय दिवस संपला, घरी आले, आवरलं. चलो जाऊ का मग मी नेक्स्ट ब्लॉगची तयारी करते. बाय बाय, टेक केअर.